जिल्ह्यातील गोसे प्रकल्प अंतर्गत बाधित गावांच्या समस्या घेऊन गावकरी हे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना भेटतात। आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाची बैठक लावण्यात आली आणि गावकऱ्यांना घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयाला पोहोचले। येथे संबंधितांच्या समस्यांवर चर्चा करून गावाचे रखडलेले कार्याचा आढावा घेत कार्यास गती देण्यासह भूमी अधिग्रहण, गोसे बाधितांच्या मोबदला आणि भूखंड वितरण या विषयावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना सूचना केल्या। मागील महिन्यात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पुनर्वसन संदर्भात आढावा बैठक घेऊन पुनर्वसन विभागासह जिल्हाधिकाऱ्यांना पुनर्वसनची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते। यावरही विभागाद्वारे दिरंगाई होत असल्याने सकाळी सुरेवाडा, बेरोडी, अर्जुनी, सालेबर्डी, पिंकेपारसह कारधा येथील साई मंदिर परिसरातील नागरिकांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे कार्यालय गाठले आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या समक्ष गावाची व्यथा मांडली। यावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी वेळ न गमावता जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना फोनवरून तत्काळ बैठक बोलविण्याचे निर्देश दिले आणि नागरिकांना घेऊन ते स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। येथे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या दालनात आयोजित बैठकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पिंकेपार येथील बाधितांच्या उर्वरित मोबदला, कचरखेडा आणि बेरोडी गावातील परिवारांचे पुनर्वसन, सुरेवाडा येथील बाधितांना प्लॉट व पट्टे देण्याच्या संदर्भात ज्या वाढीव कुटुंबांना 2,90,000 रुपये वाटप झाले नाही त्यांना निधी तत्काळ वाटप करणे, तसेच कारधा येथील साई मंदिर परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात यावे या संदर्भात चर्चा करून समस्याचे लवकरात लवकर निराकरण करण्यात याव्या असे निर्देश दिले। ज्या क्षेत्रात आधी पुनर्वसन झाले त्या क्षेत्रातील रस्ते व नाल्या खराब झाले असल्यास त्यांच्या दुरुस्तीकरिता निधी कसा आणता येईल यावर चर्चा करून तोडगा काढण्यात आला। एवढेच नाही तर गोसे प्रकल्प 0 लेवल भरल्यावर अपेक्षित नसताना जी गावे पाण्याखाली गेली त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करून मोबदला देण्याचे निर्देश आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संबंधित विभागाला दिले। यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांशी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संवाद साधला। झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन ढेंगे मॅडम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते।